नमस्कार, सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण हळद पिकावर चर्चा करणार आहे आणि हळद पिकावर चर्चा करणं गरजेचेही आहे चर्चा करणं, कारण काय यावर्षी हळदीला बाजारभाव बऱ्यापैकी आहे। त्यामुळे नवीन काही शेतकरी हळद पीक लागवडीकरता उत्सुक झालेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन गरजेचं आहे। जे जुने लोक आहेत त्यांना आता बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे किंवा काही लोकांना नाही आयडिया, त्यांना पण फायद्याचं ठरेल। मग या हळद पिकावर चर्चा करत असताना आपल्याला काय मुद्दे कव्हर करायचे, तर हळद पिकावर चर्चा करत असताना आपल्याला उत्पन्न वाढीकरिता चर्चा करायची। आजची जी चर्चा आहे कशाची चर्चा आहे? हळद पिकाचं उत्पन्न वाढीकरता चर्चा। मग हळद पिकाचं उत्पन्न वाढीकरता काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर हे 10 मुद्दे महत्त्वाचे आहेत। 10 मुद्दे म्हणजे काय? वातावरण सर्वात महत्त्वाचं आहे, जमिनीची निवड, बेने निवड, त्यानंतर शेतीची मशागत, त्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक मॅटर, पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, हार्वेस्टिंग व साठवणूक, हे 10 मुद्दे आपल्याला महत्त्वाचे। या 10 गोष्टींची सांगड घातल्यास उत्पन्न वाढ हमखास होते, याच्यात काही फरक पडत नाही। मग आता याच्यात वातावरण हा सर्वात मोठा रोल उत्पन्नासाठी वातावरणाचा राहत असतो। कधी कधी बघा, वातावरण जर चांगलं असलं, फेवरेबल, आपण काही जरी नाही केलं, फक्त पाटील काय केलं, इकडे तिकडे हिंडलो तरीही उत्पन्न होते। कधी कधी आपण खूप मेहनत घेतली परंतु वातावरणाची जर साथ नसेल तर उत्पन्न होत नाही। परंतु मग एकाच गावात काय होतं, एका शेतकऱ्याला 12 क्विंटल 15 क्विंटल हळद होते आणि एकाला 40-42 क्विंटल होते। मग त्या दोघांनाही वातावरण सारखं होतं। मग या वातावरणा व्यतिरिक्त काय गोष्टी असतील त्या आपला चर्चा करायच्या। मग आजच्या व्हिडिओत आपल्याला 10 गोष्टी कव्हर करणं शक्य नाही, कारण वेळही जास्त लागेल। जवळपास याच 5 गोष्टी जर कव्हर करायच्या म्हणलं आपल्याला, वातावरण, जमिनीची निवड, बेने निवड, शेतीची मशागत आणि ऑर्गॅनिक मॅटर, ह्या 5 गोष्टी कव्हर करण्यासाठी आपल्याला जवळपास 25 ते 30 मिनिटं लागतात। आणि हे 25 ते 30 मिनिटं आपल्या हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हा एवढा वेळ काढून आपण हा आपला हळद पिकासाठी समर्पित करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केला त्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करावा, म्हणजे यानंतरचेही व्हिडिओ आपल्याला येणे सोपे जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही फेसबुक आणि याच्यावर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, तुम्हाला जे वाटते ते कमेंट करा त्याच्यामध्ये, म्हणजे बाकी लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल। आणि जर तुम्हाला लिंक त्याची शेअर करता आली व्हॉट्सअप ग्रुपवर तर व्हॉट्सअप ग्रुपवर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना या गोष्टींची चर्चा घडून येईल। आता ह्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला कुठपर्यंत चर्चा करायची? लागवडीपर्यंत, म्हणजे वातावरण, जमिनीची निवड, बेने निवड, शेतीची मशागत आणि ऑर्गॅनिक मॅटर, हे झालं तुमचं बेने निवड आणि लागवड यापर्यंत। म्हणजे आज जमीन तयार करेपासून लागवडीपर्यंत आज चर्चा करू आपण। याच्यानंतरचा व्हिडिओ जेव्हा करू त्याच्यात पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन हे 3 मुद्दे कव्हर करू। त्यानंतर कीड व रोग व्यवस्थापन आणि हार्वेस्टिंग व साठवणूक, असे आपण 3 व्हिडिओ तयार करू। आजचा व्हिडिओ आपण हा टाकू, मग 2-4 दिवसाच्या गॅपनं दुसरे व्हिडिओ तयार करून टाकू। तर मग सोल्डा आहे मनोज फर्टिलायझर्स नावाची, जी की HDFC बँकेसमोर आहे लोणी रोडवर, आणि दुसरी फर्म आहे मनोज फर्टिलायझर्स नावानीच आहे, तहसील रोड, टी पॉइंट, सेनगावला। ह्या दोन्ही फर्म आहेत, या योग्य पद्धतीने निविष्ठा उपलब्ध होतील आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळेल। तिथं जर तुमच्या नावाची नोंदणी करून जर आपण दिली हळद पिकाच्या संदर्भात, तर दोन्ही ठिकाणावरनं तुमच्या फील्डवर काही लोक, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शनासाठी पण योग्य लोक येतील। प्रत्येकाच्याच शेतावर लोक येतात, प्रत्येकाच्या शेतावर कंपनीचे प्रतिनिधी येतात, परंतु योग्य काय सांगतात की अयोग्य सांगतात हे तुम्ही स्वतः चेक केल्या गेलं पाहिजे। आता आपल्याला हे जे मुद्दे कव्हर करायचे मित्रांनो, याच्यातले आपल्याला हे 5 मुद्दे आज कव्हर करायचे। त्यामध्ये काय कव्हर करायचं? वातावरण कव्हर करायचं, जमिनीची निवड करायची, बेने निवड करायची, शेतीची मशागत करायची आणि ऑर्गॅनिक मॅटर करायचं। मग याच्यामध्ये हे कव्हर करत असताना सर्वात पहिली जी स्लाइड आहे वातावरणाच्या संदर्भात। वातावरण आपल्या हातचं नाही, पाऊस जर पाहिजे असला तर पाऊस येईलच असं नाही, ऊन पाहिजे असलं तर ऊन येईलच असं नाही, परंतु जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपलं उत्पन्न सिक्युअर करता येईल किंवा आपलं नुकसान कमी करता। मग याच्यामध्ये मित्रांनो सर्वात पहिले तापमान जर 24 ते 33 डिग्री सेंटीग्रेड असेल तुमचं, तर तुमच्या जमिनीत जे काय तुम्ही अन्नद्रव्य टाकले ते पूर्ण उचलण्यास सहज जाते, म्हणजे पीक हे खाऊ शकते। जर 24 ते 33 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर तुमचं पीक सशक्त राहते। का? कारण तुम्ही टाकलेले सारे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात।
मग जर 24 पेक्षा कमी तापमान असेल म्हणजे थंडी असेल तर काय होणार, आपण जर जमिनीत टाकलेले खतं आहे तर ते उचलू शकत नाही पीक, मग त्या कालावधीपुरता आपण एखादा पाण्याच्या द्वारे अन्नद्रव्याचा फवारा घेतला पाहिजे. किंवा 33 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलं तर काय करायचं, अशा वेळेस आपण पाण्याद्वारे अन्नद्रव्याचा फवारा घेतला पाहिजे. मग हे आपण अन्नद्रव्याच्या स्लाइडमध्ये कव्हर करणार, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. मग या स्लाइडमधनं एवढंच आपल्याला पाहायचं की बा वातावरणाचा जो काय आहे, विपरीत वातावरण जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बदलून आपले कामं करावं लागेल. मग जर जास्त हेवी रेनफॉल असेल मग जमिनीतलं अन्नद्रव्य वाहून जाणार आहे, जमिनीत पाणी, मुळं ऑक्सिजन नाही, मग मुळं काही खाणार नाही. हे कॉमन सेन्सची गोष्ट, आपण विचार करायला पाहिजे. आणि मग अशा वेळेस आपण पाण्याद्वारे अन्नद्रव्य फवारायचे, पाण्यातून अन्नद्रव्य द्यायचे. जर पाऊस जास्त झाला तर, ऊन जास्त पडलं तर पाण्याद्वारे, थंडी जास्त पडली तर पाण्याद्वारे. मग हे आपण पाण्याद्वारे अन्नद्रव्य देणं शिकलं पाहिजे. एक महत्वाचं आहे म्हणजे वातावरण जर बदललं तर त्या बदललेल्या वातावरणासोबत आपण जर बदललो तरच आपलं पीक आपल्याला उत्पन्न देऊ शकते. जर आपण वातावरणासोबत नाही बदललो तर आपल्याला फक्त चर्चा करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. निसर्ग खराब होता म्हणून पीक झालं नाही, परंतु तुम्हाला जर पीक झालं नाही तर बाकी मार्केट तुमच्यासाठी थांबणार नाही. जर त्याला निसर्गाच्या पद्धतीने आपल्याला बदलून आपले कामं करता आले पाहिजे. यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो जमीन. मग जमिनीची सुपीकता जी काय आहे, जमिनीची सुपीकता जर चांगली असेल, जमिनीची उत्पादन क्षमतेचा निर्देशांक हा चार्ट आहे. मग जमिनीची जर सुपीकता तुमची चांगली असेल तरच तुम्हाला टाकलेले खतं पीक उचलू शकते. याचं उदाहरण जर द्यायचं झालं मित्रांनो तर माझी तब्येत घ्या. समजा माझी तब्येत जर चांगली असेल, मी तुमच्याकडे जेवायला आलो आणि माझी तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही जे जेवण मला वाढलं ते जेवण पूर्णच्या पूर्ण माझ्या शरीराला लागू होईल. मी ते खाल्ल्या जाईल किंवा खाल्ल्यानंतर ते माझ्या शरीरात पचन होईल आणि पचन होऊन त्याच्यापासून रक्त किंवा माझ्या शरीरात एनर्जी तयार होईल, ऊर्जा तयार होईल आणि त्याच्यातनं मी माझं काम करीन. हे झालं माझ्या तब्येतीच्या संदर्भात. सेम गोष्ट जमिनीची आहे. जमिनीची जर तब्येत चांगली असेल, जमीन जर सुपीक असेल तर तुम्ही टाकलेले पूर्ण रासायनिक खतं जमिनीमध्ये विघटन होतील आणि ते पूर्णच्या पूर्ण पिकाला लागू होतील आणि पिकाला लागू जर झाले तर पीक तुम्हाला उत्पन्न देणार. मग आता जमिनीची सुपीकता कशावरून आपण लक्षात घ्यायची, मग जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असला पाहिजे. मग जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा शेतात गेल्यानंतर गांडूळं खूप मोठ्या प्रमाणात दिसायचे, पायानं जमीन उकरल्या जायची. आज जर आपण शेतात गेलो तर गांडूळं दिसतच नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपल्या नजरेनं जर दिसणारे गांडूळं कमी झाले तर म्हणजेच तुमचे जीवाणू कमी झाले, तुमचे बॅक्टेरिया कमी झाले, तुमचे फंगल ऑर्गॅनिझम्स काय जे असतील ते कमी झाले. मग ते जर कमी झाले तर मग समजा तुम्ही टाकलेलं रासायनिक खताचं विघटन कोण करणार. मग आता आपण आतापर्यंत जे शिकलेलो आहे, लहानपणापासून शाळेत शिकलो की पीक हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, पिकाला रेडीमेड अन्न देण्याची गरज नाही. हे खरं आहे, एकदम 100% बरोबर आहे. परंतु पिकाला जे काय खनिजं टाकतात त्याचं विघटन जर नाही झालं तर ते पीक खात नसते. मग ते विघटन करण्यासाठी काय लागते, समजा फॉस्फेट टाकलं तुम्ही तर तिथं फॉस्फेट सोललायझिंग बॅक्टेरिया लागतात. त्यानंतर तुम्ही पोटॅश टाकलं, पोटॅश एका ठिकाणी पडलं मग ते मोबिलाईज, पोटॅश फिरत नसते, ते मोबिलाईज करणारे बॅक्टेरिया लागतात. म्हणजे त्याला दळणवळण हलवणारे बॅक्टेरिया. मग पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तिथं गरजेचे येतं. नत्र आहे, नत्र स्थिर राहत नाही, मग नत्राने स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया लागतात. मग तिथे ॲझोटोबॅक्टर आहे, हळदीसाठी ॲझोटोबॅक्टर आहे आणि डाळवर्गीय पिकासाठी रायझोबियम आहे. तर हे लागतात. हे झाले एनपीकेचे. तसेच मायक्रोन्यूट्रिएंटचे येतात, तसेच सेकंडरी न्यूट्रिएंटचे येतात, गंधकाचे येतात. असे असंख्य बॅक्टेरियाज आहेत ते की जमिनीत आपले कमी झालेले आहेत, ते आपण टाकल्या गेले पाहिजे म्हणजे जमिनीची सुपीकता वाढेल. मग जर जमिनीची सुपीकता चांगली असेल तर तुम्ही टाकलेले खतं पुरेच्या पुरे लागू होतील आणि तुम्हाला त्या टाकलेल्या खताचा ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चांगली मिळेल. मग इथं या स्लाइडमध्ये आपण दाखवलं बघा, उत्तम जर शेती असेल तर रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो. का कमी होतो रासायनिक खतावरचा खर्च? कारण जेवढं टाकलं तेवढं आपल्याला पिकाला लागू होते. याचं जर सोपं उदाहरण तुम्हाला डबल पाहायचं असेल तर सुरुवातीला बघा रासायनिक खत आलं होतं तेव्हा थोडंसं खत टाकल्यानंतर पीक रिस्पॉन्स द्यायचं. का द्यायचं? कारण टाकलेलं खत पचन करण्यासाठी जमिनीमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम्स होते, जमिनीची सुपीकता चांगली होती. ते टाकलेलं खत पुरेच्या पुरं पिकाला लागू पडायचं. मग ते पिकाला ते पूर्ण लागू पडल्यामुळे पिकाला रिस्पॉन्स भेटायचा आणि ताबडतोब आपल्याला त्या खताचा रिझल्ट यायचा. मग आज आपण काय म्हणायला लागलो, राजा खत पहिल्यासारखे येऊन नाही राहिले. नाही, खतं तेच आहेत,
आपल्या जमिनीची जर सुपीकता कमी असेल, मग या चार्टमध्ये दाखवलं खूप कमी जर असेल तर तुम्हाला रासायनिक खतावर खर्च खूप करावा लागेल। रासायनिक खतावर खर्च जास्त करून तुम्हाला त्याच्या बदल्यात मोबदला कमी मिळणार, हे एक साहजिक आहे। मग आता जमिनीची सुपीकता वाढवायची कशी? मग जमिनीची सुपीकता वाढवण्याकरता तुम्हाला शेणखत गरजेचं आहे। शेणखत मित्रांनो, हे शेणखत कशाचं खाद्य आहे? पिकाचं खाद्य। शेणखत हे पिकाचं खाद्य नाही, शेणखत हे जमिनीचं खाद्य आहे। जमिनीत जर गेलं, जमिनीत गेल्यानंतर त्या जमिनीचं म्हणजे जे काय ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे आपलं, त्या ऑर्गॅनिक मॅन्युअरवर जे काय जमिनीतले ज्या गोष्टी येतात त्या जीवन जगतील आणि त्याचं विघटन करून तुम्हाला पिकाला त्याचं जेवण तयार करून मिळेल। मग हे जे आहे हे शेणखत जर आपल्याकडे, आता बघा शेणखतासाठी गुरं नाहीत, ढोरं नाहीत आपल्याकडे, कमी प्रमाण झालं। मग हे जर कमी प्रमाण झालं तर आपण काय करायला पाहिजे? एक तर गांडूळ खत करून टाका, किंवा आहे शेणखत त्याला डिकम्पोज करून टाका, तर डिकम्पोजर सारखं वापरा। डिकम्पोजरनं लवकर तुमचं कुजून शेणखत तुमच्या कामी पडत, या दोन्हीतलं एक काहीतरी करा। किंवा मग शेणखत मुबलक प्रमाणात असेल तर ते फेका। मग आता बघा निसर्ग काय म्हणतो? निसर्ग काय सांगतो की बाबा तुम्हाला जे लागते ते तुम्ही नक्की घ्या। जसं तुम्हाला सोयाबीनचे दाणे लागतात, तुम्ही सोयाबीनचे दाणे घ्या। राहिलेलं कुटार तर मला द्या, कुटार ढोराला चारा, ढोराचं शेण मला शेण घ्या, शेण माझ्या शेतात टाका। मग आपण तेही नाही समजा, कारण आपल्याला गुरं ढोरं पाळायचे नाहीत आता, तर मग गुरं ढोरं जर नाही पाळायचे तर ते कुटार घ्या, शेण ढोरं जे काय पाळणारे लोक आहेत, ढोरं सांभाळणारे लोक आहेत त्यांना कुटार द्या, त्याच्या बदल्यात तुम्ही शेणखत घ्या, तर ते शेणखत शेतात टाका। तर नाही, आपण काय करतो? सोयाबीनचे दाणेही विकतो, संसाराला लावतो। मग जर आपण शेतीला परतफेड दिली नाही, शेतीला जर मोबदला दिला नाही, तर शेतीतले जीवाणू बॅक्टेरिया कशाच्या भरोश्यावर जगतील? राहिलं तुम्ही नाही ते, तर तुमचं शेणखत जे काय कुटार आहे ते जर नाही तुम्हाला हे करायचं, तर किमान ते कुजवून, भिजलेलं कुटार कुजवून तुम्ही शेतात जर फेकलं तर त्याच्या भरोश्यावर तुमची जमीन जिवंत राहील। परंतु तेही नाही करत आपण त्याला माचीची काढून लावून पेटवून देतो, कारण आपल्याला तेवढे कष्ट घेण्याचं जिव्हार येते। मग ह्या साऱ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या नाही तर मग जमीन जिवंत कशी राहील? जमिनीची सुपीकता कशी टिकेल? याच्यावरचा मोठा प्रश्नचिन्ह आहे। मग आपल्याकडे जर शेणखत मुबलक प्रमाणात नसेल तर गांडूळ खत तयार करा किंवा डिकम्पोजर टाका आणि शेणखत तुमचं कुजवून घ्या। गांडूळ खत तयार करताना काय करायचं? थोडा बेड तिरपा करायचा, एक छिद्र पाडायचं, त्यात जे आपले जे काही गांडूळ येतात त्यात पाणी जे शिपडतो आपण त्याला धुवून येतात, त्याचा जो काही घाम आहे तो येतो, त्याला व्हर्मी वॉश म्हणतात। ते व्हर्मी वॉश तुम्हाला पिकाला फवारायला कामी येतं किंवा जमिनीत द्यायला पण कामी येते। तर यामुळे तुमची जमिनीची सुपीकता वाढेल, आणि जमिनीची जर सुपीकता चांगली असेल तरच तुम्हाला उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळेल। जमिनीची सुपीकता जर चांगली नसेल तर उत्पन्न तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे। दुसरा एक आपला हे चार्ट आहे, या चार्ट मधून आपण एक काय शिकणार आहे? या चार्ट मध्ये हा जो आहे की बाबा जमिनीचा सामू आणि अन्नद्रव्याची उपलब्धता, जमिनीचा जो पीएच आहे याचा अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर काय परिणाम होतो? मग एक लक्षात घ्या, जमिनीचं जर पीएच 6.5 ते 7.5 असेल तर तुमची जमीन सर्वात सुपीक चांगली जमीन आहे समजायचं। मग या जमिनीमध्ये जे काही टाकलेले अन्नद्रव्य येते हे आपले पूर्णच्या पूर्ण पिकाला भेटू शकतात। जमीन सुपीक नाही म्हणता येणार, परंतु जमिनीत जे टाकलेले खनिज येतं हे पिकाला पूर्णच्या पूर्ण उपलब्ध होऊ शकतात 6.5 ते 7.5 मध्ये। जर जमिनीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असेल तर तुमची जमीन अल्कलाईन आहे, जमिनीचा पीएच 6.5 पेक्षा खाली असेल तर तुमची जमीन ऍसिडिक आहे, हे एक लक्षात घ्यायचं। तर या अल्कलाईन जमिनीमध्ये आपल्या भागातली जास्तीत जास्त जमीन अल्कलाईन आहे। हे बघा, आता जर 7.5च्या वर पीएच गेला तर मॉलिब्डेनम ब्लॉक झाला, तांब ब्लॉक झालं, बोरॉन ब्लॉक झाला, मॅग्नीज थोड्याफार प्रमाणात आहे, लोह थोड्याफार प्रमाणात भेटायला लागला, मॅग्नेशियम पण ब्लॉक होण्याच्या याच्यात आहे। तर ह्या अशा गोष्टी हे पूर्णच्या पूर्ण अन्नद्रव्य तुम्हाला व्यवस्थित भेटणार नाही। म्हणून जमिनीचा पीएच जर तुम्हाला नॉर्मल ठेवायचा असेल तरीही तुम्हाला ऑर्गॅनिक मॅन्युअरची मदत घ्यावी लागेल। जमिनीचा पीएच इचकतो कशामुळं? जमिनीचा पीएच इचकतो पाण्याची चुकीची पद्धत, पाणी देण्याची, इरिगेशनची चुकीची पद्धत। हे पण आपण जेव्हा पाणी व्यवस्थापन पाहू त्याच्यात डिटेलमध्ये घेऊ, पण आज लक्षात घ्या पीएच इचकतो कशामुळं? पाण्याच्या चुकीच्या पद्धतीनं आणि अन्नद्रव्याची चुकीची पद्धत देण्याची। म्हणजे रासायनिक खत जे पाहिजे नाही झाडाला ते जर दिल्या गेलं आपल्याकडून तरीही जमीन आपली इचकते। म्हणजे जमिनीत काय होते, जी गरज नाही ती गोष्ट जर जास्त टाकली तर जमिनीत ब्लॉक होईल, जमिनीत ब्लॉक जर झाली तर जमिनीची वाट लावली। हे आपण अन्नद्रव्याच्या स्लाइडमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहे। मग एक लक्षात घ्या, एक पाणी जे आहे
एक तर तुम्हाला चहा बनवता येत नसेल तर पाणी द्या, पाणी तरी माणूस व्यवस्थित पिईल. परंतु जर तुम्ही मोठेपणाने चहा देण्याचे आग्रह धरला परंतु चहा करताच येत नाही तुम्हाला, मग साखरेच्या ऐवजी जर पत्तीच टाकली तर ते चहाला चव येणार का? ते चहा घेतल्या जाणार का? घेतल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला त्यात समाधान मिळणार का? सेम रासायनिक खताची, जर रासायनिक खत कळत नसेल तर देऊच नका. उत्पन्न कमी घ्या, जमीन तरी तुमची चांगली राहील. परंतु रासायनिक खताचा चुकीचा वापर, जे लागत नाही ते खतं जर दिल्या गेले तर त्यानं काय होईल, एक्सेस तुमच्या जमिनीत काहीतरी पडलेलं राहील आणि ते एक्सेस पडलेलं राहिल्यामुळे जमिनीची तुमच्या वाट लागेल. म्हणून ह्या गोष्टी आपण समजून उमजून केल्या पाहिजे. एक सर्वात महत्वाचं मित्रांनो, जेवढं वातावरणाचा रोल आहे ना उत्पन्नासाठी, तेवढाच महत्वाचा रोल जमिनीचा आहे, जमिनीच्या सुपीकतेचा आहे. मग आता काही लोकांचं राहते माझी जमीनच खराब आहे, माझी जमीनच खराब आहे, याच्यात रडण्यात आपला वेळ घालतात. परंतु जी जमीन आहे त्या जमिनीनुसार आपण पीक निवडा. ते पीक निवडल्यानंतर त्या पिकाला लागणारे अन्नद्रव्य निवडा, त्या पिकाला लागणारे खनिज टाका, त्या पिकाची त्या जमिनीची सुपीकता कशी वाढेल याच्यावर तुम्ही विचार करा आणि समोर चला. याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे दुसरं, आता आपण पाहिलं जमिनीची सुपीकता कशी टिकवायची. आता जमिनीची निवड कशी करायची हळदीच्या पिकासाठी. हळदीच्या पिकासाठी खोल काळी जमीन टाळा. खोल काळी जमीन काऊन टाळायची, कारण त्याच्यात पाणी जर जास्त धरून राहिलं तर हळद कुजत असते, हळद सडत असते पाण्यात जर जास्त राहिली तर. याचं उदाहरण जर द्यायचं झालं, तुमच्या घरात एक ओली ब्रेड ठेवा, एक कोरडी ब्रेड ठेवा, तर सुकी ब्रेडवरती लवकर बुरशी चढाल की ओल्या? नक्कीच ओल्या. मग तसंच जमीन जर ओली जास्त असली तर तिथं बुरशी चढाल आणि कंदकूज लागायला जास्त कारणीभूत काळी जमीन राहते. काळ्या जमिनीत जास्त आजार लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. त्यानंतर त्यामुळं जमिनीमध्ये मुळाची डेव्हलपमेंट, त्या ज्या पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून मुळाची किंवा कंदाची डेव्हलपमेंट चांगली होत नाही. म्हणून काळी जमीन निवडू नका. जर नसेलच तुमच्याकडे काळीच जमीन असेल तर किमान ते बेड तरी भुसभुशीत करा, बेड चांगलं करा, मोठं करा. बेडवर तुम्हाला मग लेबरनं माती चढवण्याचं काम पडेल भविष्यात, तर ते करा. बाकी मग जमीन नाली खोल करा आणि नालीतून पाणी बाहेर गेलं पाहिजे, नालीत पाणी नाही थांबलं पाहिजे, एवढा तरी तुम्ही प्लॅनिंग करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, चुनखडीयुक्त जमीन हळदीला नको. चुनखडीची जमीन हळदीला निवडायची नाही. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चिकट जमीन नको. चिंबक जमीन राहतात काही, त्या चिंबक जमीन पण नको. तिथं पाणी साचणारी जमीन नको. ह्या जमिनी टाळा. त्यानंतर गेल्या वर्षी जर तुमच्या पिकात जमिनीत हळद असेल तर ती जमीन पण टाळा. उन्हाळ्यात जर तुम्ही ओलिताचं पीक घेतलं असेल ती जमीन सुद्धा हळदी करता टाळा. मग हळदी करता जमीन कोणती पाहिजे? हळदी करता मध्यम पाचपुद्र्याची, म्हणजे पतल्या पपुद्र्याची, ज्या जमिनीत नांगरल्यानंतर ढेकूळ निघत नाही अशी जमीन हळदीसाठी सर्वात योग्य. दुसरं, पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की हळदीसाठी उन्हाळ्यात जमीन तपलेली पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या जर जमीन आपण योग्य जर निवडली तर आपण हळदीच्या रोगावरचा म्हणजे कंदकुजीचा मोठ्यात मोठा प्रॉब्लेम आपण कमी करू शकतो. हळदीच्या जमिनीवरती कंदकुजीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम निर्भर राहत असते. दुसरी, हलकी मोकळी जमीन जर निवडली तर कंद फोफावण्यासाठी जागा राहते, पाणी नियोजन करून देता येते, अन्नद्रव्य ब्लॉक होत नाहीत, अन्नद्रव्य व्यवस्थित दिल्या जातात. म्हणून हळदीला जमीन थोडीशी मीडियम हलकी जमीन सर्वात चांगली. त्यानंतर जमिनीची मशागत कशी करायची? फेब्रुवारी मार्चमध्ये नांगरण करून घ्या. नांगरण केल्यानंतर जमीन तपू द्या. जमीन तपल्यानंतर माती मोकळी झाल्यावर तुम्ही रोटावेटर करा. रोटावेटर करण्यापूर्वी जर तुमच्याकडे शेणखत चांगलं असेल, कुजलेले, लक्षात घ्या, शेणखत कुजलेले, सडलेले नको आपल्याला किंवा बिन कुजलेलं नको. न कुजलेलं शेणखत शेतात टाकायचं नाही, न टाकलेलं त्याच्यापेक्षा बरं. कुजलेलं शेणखत असेल तरच टाका. कुजलेलं शेणखत घ्या आणि ते फेकून द्या. शेणखत फेका आणि रोटावेटर करा. शेणखत लक्षात घ्या, मागं आधी पण मी सांगितलं, शेणखत हे पिकाचं खाद्य नाही, जमिनीचं खाद्य आहे. म्हणून ते जमिनीत मिक्स झालं पाहिजे. मग जमिनीत मिक्स होऊन रोटावेटर करा आणि मग नंतर तुम्ही बेड तयार करा. एक मुद्दा आहे, आता आपण आतापर्यंत काय पाहिलं, उत्पन्न घेण्यासाठी वातावरण सर्वात महत्वाचं आहे. जमिनीची निवड, जमिनीची मशागत, जमिनीची सुपीकता टिकवणं, ह्या सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. हळदीचं उत्पन्न 50 ते 60% यावरील 50% यावरील दोन गोष्टीवरतीच अवलंबून आहे. 20 ते 30% उत्पन्न आपल्या बेण्यावर अवलंबून आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही गाय किंवा म्हैस खरेदी करायला जाता त्यावेळेस त्या मालकाला, ज्याची म्हैस खरेदी करायची त्या मालकाला तुम्ही काय विचारता की बाबा हिच्या आईनं, म्हणजे जे काय आपण घेणार तिच्या आईनं, म्हणजे तिच्या पहिल्या पिढीनं कसं दूध दिलेलं आहे, किती दूध दिलेलं आहे.
जर त्या पिढीनं 10 लिटर दूध दिलं असेल तर तुम्ही लक्षात आणता की चला आपण जर सोय घेतली तर 10-12 लिटर दूध याच्याकडनं मिळू शकते. परंतु ती जर 1-2 लिटरचीच गाय असेल तिची आई, तर या कालवडीकडनं आपण अपेक्षा किती करणार? 4-5 लिटरची करणार. याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही, देऊ शकत नाही, कारण आनुवंशिकता त्याला म्हणतात. सेम गोष्ट हळद बेण्याची. हळद बेण्याच्या जाती कोणत्या लावायच्या? आपल्याला काही परीक्षा द्यायची नाही, आपल्याला काय BSc ॲग्री व्हायचं नाही, किंवा हळदीच्या व्हरायट्या आपल्याला काय कुठं इंटरव्ह्यूला जायचं नाही. आपल्याला हळदीच्या व्हरायट्या माहीत नसल्या तरी चालतात. फक्त हळद काय करायचं, लोकांकडे पाहायला जायचं, ज्या शेतकऱ्याला हळद जास्त झाली गेल्या वर्षी, किंवा ज्या शेतकऱ्याच्या शेतातली हळद वर्षभर निरोगी होती, त्या शेतकऱ्याकडनं आपण बेणं खरेदी करायचं. मग ती बेणं खरेदी केल्यानंतर काय करायचं, ते बेणं घेतल्यानंतर आपण ते बेणं जे आहे 2 पैसे महाग जरी असलं तर का परवडते? कारण त्याच्यात आनुवंशिकता आहे, त्याच्या आईनं, त्याच्या पहिल्या पिढीनं उत्पन्न चांगलं दिलेलं आहे. तेच जर तुम्ही 5-10 क्विंटल उत्पन्न देणाऱ्या शेतकऱ्याकडनं आणलं तर तुम्ही कितीही मेहनत घेतली तर 20-22 क्विंटलच्या वर जाणार नाही. म्हणून बेणं महत्वाचं आहे. बेणं जर तुमचं 35-40 क्विंटल घेणाऱ्या शेतकऱ्याचं जर असलं तर तुम्ही 35-40 क्विंटल 45 क्विंटल पर्यंत पोचायला तुम्हाला मदत होईल, जर योग्य अन्नद्रव्य जर दिले तुम्ही तर. हे एक महत्वाचं आहे, ती गोष्ट आहे. म्हणून बेणं चांगलं निवडा. बेणं जर चांगलं असेल तरच तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटत असते. म्हणून तुकोबारायाने सांगितलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ उमटी. हे काही चुकीचं आहे, असंच त्यानं पारावर गप्पा नाही मारलेलं, त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. मग दुसरं महत्वाचं आहे, बेणं कसं असलं पाहिजे. बेणं जर गट्टू निवडायचं झालं तुम्हाला तर गट्टू चांगला निसून घ्या, त्याचे मुळं चांगले काढून व्यवस्थित साठवा, कारण गट्टूचं सडायचं प्रमाण जास्त राहते, म्हणून गट्टू लोक टाळतात. त्यानंतर गट्टू चांगला त्रिकोणी आकाराचा असला पाहिजे, वजनदार असला पाहिजे, व्यवस्थित गट्टू निवडा. गट्टू जर नसतील तुमच्याकडे तर कांडी कशी निवडायची? कांडी जी आहे, कांडी ही मेन कांडी असली पाहिजे. त्याचे जे फिंगर राहतात ते नका वापरू, मेन कांडी घ्या. मेन कांडी घेऊन त्याचं वजन जे आहे कमीत कमी 30 ते 40 ग्राम वजन असलं पाहिजे कांडीचं. अशी कांडी घ्या. ठसठस कांडी घ्या, लांब घ्या. 5 ते 7 सेंटीमीटर लांबीची कांडी आपण वापरली पाहिजे. 5 ते 7 सेंटीमीटर किमान त्याची लांबी असली पाहिजे. जाड कांडी आपण निवडली पाहिजे. ह्या कांड्या घ्या. ते घेतलेलं बेणं आपण मग नंतर सावलीत साठवून ठेवा. सावलीत साठवून ठेवायचं, उन्हाची त्याला झळ लागली नाही पाहिजे. मग उन्हाची झळ नाही लागली पाहिजे म्हणून दाट आंब्याच्या झाडाखाली तुम्ही साठवून ठेवू शकता. त्याला आजूबाजूनं तुराड्याचं कूड घाला, त्याला थंडावा द्या. त्या कुडावर तुम्ही पाणी मारू शकता, पण हळदीवर पाणी नका मारू, त्यानं थंडावा राहील. थंड गारवारा आला पाहिजे. किंवा गड्ड्यात टाका, गड्ड्यात बाजून तुराड्या लावा, मातीचा स्पर्श होऊ देऊ नका हळदीला. तर या पद्धतीनं हळदीचं बेणं ठेवा. मग ते हळदीचं बेणं ठेवता वेळेस त्याच्यावर कोरडी पावडर तुम्ही अर्धा किलो स्प्रिंट वगैरे टाका, किंवा कार्बन डायझिम टाका, किंवा मग आपलं थायपोनेट मिथाईल असं कुठलंही एखादं बुरशीनाशक त्याच्यावरती टाकून ठेवून द्या. त्याला ओलं करायचं नाही. काही महाशय सांगतात की त्याच्यावर पाणी मारायचं. पाणी जर मारलं तर ती जी काय हळदीचं बेणं आहे डॉर्मन्सीत जाणार नाही, सुप्त अवस्थेत जाणार नाही. आणि त्याची सुप्त अवस्थेत जाऊन ती सुप्त अवस्था ब्रेक जर नाही झाली तर पुढं आपल्याला ते बेणं चांगलं उत्पादन देणार नाही. म्हणून पाणी शिपडू नका त्याच्यावरती. बेणं ठेवा. बेणं सुरुवातीला टाईट राहील, नंतर सुकल्यासारखं होईल आणि वापस लागवडीच्या टायमाला ते टाईट होईल. मग या पद्धतीनं आपण बेणं निवडून बेणं आपल्या ठिकाणी साठवून ठेवलं पाहिजे. बेणं चांगलं साठवून ठेवा. बेणं निरोगी ठिकाणी ठेवा, निरोगी वापरा. बेणं कुजलेलं नसलं पाहिजे, कंदमाशीचा अटॅक नसला पाहिजे, त्यावर बुरशी नसली पाहिजे. बेणं हे ठसठसीत चांगलं असलं पाहिजे, हेल्दी दिसलं पाहिजे, तरच आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. यानंतर महत्त्वाचं आहे किंवा बेड कसं तयार करायचं, हळदीचं बेड कसं तयार करायचं. पारंपरिक पद्धतीने आता सरीवर लावणारे, सरी वरंबा पद्धतीवर लावणारे काही लोक आहेत, ते त्याच्या पद्धतीने लावतातच. सरी टकाळायची, त्याच्यात हळद लावायची. परंतु बेडवर हळद लावलेली उत्पादन बऱ्यापैकी वाढून देते. मग बेड जे आहे तर या 2 बेडचं अंतर काय करा, 4 फूट ठेवा. कोणी 4.5 ते 5 फूट ठेवत असते, परंतु आपण 4 फुटापर्यंत बेड ठेवायचं. दोन्ही बेडमधलं अंतर 4 फूट ठेवा. आणि 2 लाईनी त्या बेडवरती एक लाईन मारायची अशी वर बेडवर, आणि 2 लाईनीमधला हळदीच्या 2 लाईनीमधलं अंतर 1 फूट ठेवायचं आपल्याला. तर बेडची जी वरचं आहे, ही बाजू जी आहे बेडची, ही जी आहे ना, ही जी बाजू आहे, ही वरची जी साईड आहे, ही आपल्याला 2.5 फुटापर्यंत 2 ते 2.5 फूट रुंद असली पाहिजे. वर टॉप जे आहे हे 2 ते 2.5 फूट रुंद असला पाहिजे. आणि मग याच्या सेंटरमधून 1 फुटाचा 2 फण असणारं डवरं मारा, म्हणजे चिन्ह होईल. त्याच्यात आपल्याला हळद लागवड करता येईल. मग हळद जर आपण 2 फूट ते 2.5 फूट काय असलं पाहिजे,
याची रुंदी 2 फूट ते 2.5 फूट याच्यासाठी असली पाहिजे, जेव्हा हळदीचं बेन गड्डा वाढते तेव्हा तो गड्डा बाहेर निघला नाही पाहिजे. त्यासाठी आपलं बेड 2 ते 2.5 फुटाचं असलं पाहिजे. त्यानंतर नाली जी आहे खोल, नाली जी अर्धा फूट खोल, म्हणजे बेड हे सुरुवातीला 6 इंचच आपल्याला उंच ठेवायचं. शेवटपर्यंत बेडची हाईट हे 1.5 फूट उंच झाली पाहिजे. सुरुवातीला आपल्याला 6 इंचच उंच ठेवायचं. 6 इंच का ठेवायचं उंच? कारण माती चढल्या गेली पाहिजे. माती जर नाही चढल्या गेली बेडवर तर काय होते मित्र, हे अशा पद्धतीचं हळद तुमची उघडी पडते. मग ही हळद जर उघडी पडली तर काय होते, ही हळद आपली डेव्हलप होणार नाही, ही हिरवीच राहील. दुसरी, या हळदीवरती कणमाशीचा अटॅक लागेल आणि कणसळ होण्यास कारणीभूत होईल. मग ह्या ज्या गोष्टी येतात ह्या, त्यामुळं आपली हळद जी आहे ही झाकल्या गेली पाहिजे. झाकल्या जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, बेडची जी हाईट आहे ही किती ठेवायची, बेडची हाईट आपल्याला ठेवायची जास्तीत जास्त अर्धा फूट सुरुवातीला, मग त्याच्यावर लावायची आणि माती हलकी चढवा, जेणेकरून एखाद्या पावसाने ती वाहून नाही गेली पाहिजे. अशा पद्धतीची माती चढवा, खूप मोठी माती टाकू नका. मग काही महाशय जे काही बहादर राहतात ते काय करतात, पहिल्याच टायमाला भरपूर माती टाकायची म्हणतात. मग त्यांना म्हटलं का टाकायची, तर नंतर मग माती चढवायचं काम नाही. मग याच्यावरती असं आहे, जर तुम्ही पहिल्याच वेळेस जास्त माती जर टाकली वरून, तर फुटवे जे येतं, हे असे फुटवे जे येतं, हे फुटवे खूप कमी प्रमाणात वर येते. हे फुटवे जर कमी प्रमाणात वर आले तर खाली कांड्या गट्टू कमी लागतील, कांड्या कमी लागतील. म्हणून काय करायचं, हळदीला सुरुवातीला माती कमी चढवायची, नंतर हळद उगवल्यानंतर आपल्याला 2 वेळा माती चढवायची, जेणेकरून ह्या हळदी उघड्या नाही राहिल्या पाहिजे, हे एक लक्षात घ्यायचं. त्यामुळे बेडची हाईट 6 इंचाची ठेवा. बेडची हाईट 6 इंचाची ठेवून त्याच्यामध्ये मग नंतर आपण काय अन्नद्रव्य टाकायची ते पण पाहू. तसं कुठल्याही पिकाला 16 अन्नद्रव्याची गरज राहत असते. त्यात आता 16, 17 आणि 18 म्हणजे सोडियम आणि निकेल, सिलिकॉन जे आहे याची पण आता रिक्वायरमेंट थोडी व्हायला लागली, परंतु ते नसलं तरी भागते. आज आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे जे आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन हे जे 4 अन्नद्रव्य आहेत हे मुबलक प्रमाणात लागतात आणि हे निसर्ग देत असते, हे कोणाला भेदभाव करत नाही. नंतर नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे NPK, नायट्रोजन, स्फुरद, पालाश हे आपण द्यायचं. हे नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आहे आणि हे 6 अन्नद्रव्य आहेत, झिंक, कॉपर, मॅग्नीज, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन, असे 12 अन्नद्रव्य द्यावं लागतात. हे आपण अन्नद्रव्याच्या स्लाइडमध्ये डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर हे अन्नद्रव्य देणं गरजेचे आहे. त्याच्यात मग काय होतं असते, कधी कधी आपण जास्त अन्नद्रव्य, आपल्याला वाटते जास्त दिल्यामुळे उत्पन्न जास्त होते, परंतु नाही मित्रांनो. पिकासाठी आदर्श स्थिती काय आहे, पिकाला अचूक आणि संतुलित मात्रेत खत पुरवल्यामुळे पिकाचे दर्जेदार व वाढीव उत्पादन मिळते. मग कधी उत्पन्न मिळते पिकाचं चांगलं, जर त्या पिकाला आवश्यकतेनुसार. मग आता उदाहरण घ्या, आपण पहिल्या स्लाइडला पाहिलं, जमिनीची जर सुपीकता चांगली असेल, तुमच्या जमिनीची सुपीकता जर चांगली असेल तर तुम्ही टाकलेले रासायनिक खतं उपलब्ध होतील. ते टाकलेले रासायनिक खतं पूर्ण पिकाला लागू होतील. मग त्या ठिकाणी लावलेला खर्च तुमचा फायद्याचा होईल. मग जर जमिनीची सुपीकताच नसेल आणि तुम्ही रासायनिक खताचा भडीमार जर करत असाल तर त्यानं 2 गोष्टी होतात. एक तर तुमचा आर्थिक खर्च वाया जातो आणि दुसरं तुमच्या जमिनीची वाट लागते आणि तिसरं पीक पण खायला घेत नाही, म्हणजे उत्पन्न भेटत नाही, म्हणजे चौकडून आपलं नुकसान होते. तर त्यामुळे काय करायचं, पिकाच्या उत्पादन क्षमतेनुसार आपण खतं देणं शिकलं पाहिजे. मग आपलं बेणं चांगलं आहे का, बेणं चांगलं निवडलं का, आपल्या बेण्याची कॅपॅसिटी काय आहे, त्या हिशोबानं आपण रासायनिक खतं वापरले पाहिजे. या हिशोबानं त्यानंतर आपण जमिनीची जे सुपीकता आहे ते वाढवण्यासाठी आपण शेणखत, सेंद्रिय खतं तर टाकायचे, पण जीवामृत पण वेळोवेळी टाकायचं. ते पण कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहे. म्हणून बघा, जास्त दिलं म्हणून उत्पन्न वाढत नाही. जे पिकाला लागते ते बॅलन्स न्यूट्रन दिल्यामुळंच पिकाचं उत्पन्न वाढते. या अन्नद्रव्याच्या स्लाइडमध्ये आपण कुठले अन्नद्रव्य कमी झाले, जास्त झाले, काय होत असते हे आपण डिटेल त्यामध्ये घेऊ. आता फक्त आपल्याला या स्लाइडमध्ये महत्त्वाचं आहे किंवा बेसल डोस बेडमध्ये काय टाकायचा, कारण लागवडीमध्ये बेसल डोस पण येत असतो. बेसल डोस काय द्यायचा, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो म्हणजे 3 बॅग द्या, हायरोजी 4 किलो द्या आणि हायरोमाय 4 किलो द्या, निंबोळी खत 80 किलो म्हणजे 2 बॅग द्या. मग आता बा सिंगल सुपर फॉस्फेट का द्यायचं, आता लवकर आपण सिंगल सुपर फॉस्फेट याच्याच करता द्यायचं लवकर, कारण सुपर फॉस्फेट हे 35 ते 40 दिवस रिलीज होत नसते. मग फॉस्फेट रिलीज कधी होईल, जमिनीत पडल्यानंतर तिथं फॉस्फेट सोलोलायझिंग बॅक्टेरिया जर असले तर फॉस्फेट सोलोलाइज होऊन आपल्या पिकाला लागू होईल. मग फॉस्फेट सोलोलाइज होण्यासाठी काय तिथं महत्त्वाचं काय पाहिजे आपल्याला,
पीएसबी पाहिजे. पीएसबी कशातून भेटते आपल्याला? हे जे हायरोजी नावाचा जो आपण 4 किलो सांगितलं नाही तर हायरोजी द्या 4 किलो, तर हे हायरोजी जे आहे याच्यामध्ये पीएसबी आहे 4 किलो ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये. वेलॅग्रो कंपनीचं ब्रँडेड हायरोजी नावाने येत असते. हे 4 किलो द्या. त्यानंतर हॅरोमाय काय आहे? हॅरोमाय मायक्रोरायझा आहे. मायक्रोरायझा काय करत असते तर या स्लाइडमध्ये बघा, हे जे आहे ना हे मूळ आहे. मुळावर हे पॅरलल जे हेअर्स केलेले आहेत याला मायक्रोसेल म्हणत असतात. आणि हे मायक्रोसेल जे आहेत हे मायक्रोसेल्स काय करत असतात? त्या मुळासोबत सौदा करतात. म्हणजे मायक्रोरायझा ही पॅरासाइट बुरशी आहे. मायक्रोरायझा ही दुसऱ्या याच्यावर उपजीविका करणारी बुरशी आहे. स्वतःचं अन्न स्वतः ती जमा करत नसते, कलेक्ट करत नसते. तिचं जेवण तिला दुसऱ्याकडून घ्यायचं. मग ती काय करते? त्या मुळासोबत सौदा, मी तुला खनिजं आणून देतो, तुला पाणी आणून देतो आजूबाजूचं, तू फक्त मला जगव. मग याच्यात मूळ मोठं हुशार राहते. मूळ काय करते? 25 पैशाचं तिला खाद्य देते आणि 1 रुपयाचं मायक्रोरायझाकडनं घेते. मग ह्या मुळाची एक मुळाला पॅरलल एक लाईन तयार होते, त्याला मायक्रोसेल म्हणत असतात. ते मायक्रोरायझा मूळ होते. म्हणून एक हायरोमाय, हे हायरोमाय नावाने जे येते वेलॅग्रोचं 4 किलो ते खतात मिक्स करा. निंबोळी खत 80 किलो. निंबोळी खत मित्र एक लक्षात घ्या, माती मिश्रित निंबोळी खत मुळीच वापरू नका. स्वस्त मिळते म्हणून निंबोळी खत वापरू नका, त्याच्यात भुसा किंवा माती मिक्स राहते. निंबोळी खत जर वापरायचं तर प्युअर निंबोळी खत वापरा, किंवा आपण निंबोळ्या जमा करा आणि ते निंबोळीचं खत निंबोळी काढून आणा आणि त्याची काय पेंड आहे त्याचं खत करून आपल्या शेतात वापरा. नाहीतर बिना मातीचं मार्केटमधून जेव्हा खरेदी करायची तुम्हाला तर तपासून घ्या, त्याच्यात माती आहे का, ओलं करून पहा, चिखल होते का, तुमच्या लक्षात येते. त्या हिशोबानं निंबोळी खत घ्या, चांगल्या क्वालिटीचं निंबोळी खत वापरा. माती मिश्रित निंबोळी खत जर वापरलं तर त्या मातीमध्ये कुठले आजार आले तिकडचे ते आजार आपल्या जमिनीत बळकावतील, एक लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं आहे बेणे प्रक्रिया. बेणे प्रक्रिया जी आहे तर ही जी बेणे प्रक्रिया आहे, या बेणे प्रक्रियेत आपण काय करायचं? एका कटमध्ये एक अर्धी टाकी घ्या, हाफ कट, त्यात 125 लिटर पाणी घ्या. 125 लिटर पाण्यामध्ये केमिकल बुरशी जर आपल्याला ट्रीटमेंट करायची झाली तर 250 ग्रामपर्यंत स्प्रिंट घ्या. स्प्रिंट, त्यानंतर 500 मिली क्लोरो घ्या 20% 250 मिली रेडीफॉर्म घ्या. बुरशीनाशक कीटकनाशक. रेडीफॉर्म काय करत असते? त्या जे लावलेलं बेन आहे ते एका टायमाला तुम्हाला सर्वच्या सर्व जर्मिनेशन होण्यासाठी, म्हणजे त्याची डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सर्वात चांगला फायदा होतो रेडीफॉर्मचा. आणि एकसारखं तुम्हाला हळद उगवण्यासाठी फायदा होत असतो. त्यासाठी रेडीफॉर्म घ्या. किंवा तुम्ही जैविक जर करायची असली तुम्हाला बीज प्रक्रिया तर 250 मिली रेडीफॉर्म घ्या, पाणी 125 लिटरच घ्या. 500 मिली बायोहर्ष म्हणजे ट्रायकोडर्मा घ्या. 500 मिली कालीचक्र म्हणजे मेटॅरायझम घ्या. हे टाका. आणि बेणे प्रक्रिया कशी करायची? कमीत कमी जे काही कट्टा असेल किंवा तुमचं कॅरेट असेल हे 10 मिनिटं कमीत कमी त्या पाण्यात बुलडं पाहिजे. जे काही तुम्ही द्रावण केलेलं आहे ना औषधाचं, त्या द्रावणात 10 ते 15 मिनिटं बुलडं पाहिजे. 20 मिनिटं बुलडं तरी चालेल. मग 10-15-20 मिनिटं बुडवलं, काढायचं, सावलीत सुकवायचं आणि मग लागवडीसाठी देऊन टाकायचं. मग आपल्याला जर समजा उदाहरण घ्या 8 इंचावर म्हणजे 6 ते 8 इंचावर जर लागवड केली, 1 फूट अंतर ठेवलं, 4 फूट 2 बेडचं अंतर जर ठेवलं तर तुमच्या शेतामध्ये 36,250 कांड्या लागतील. 36,250 जर कांड्या, जवळपास 35,000 अंदाजी पकडा, 35,000 जर कांड्या लागतील तर 35,000 कांड्याचं जर वजन आपण पाहिलं, 35 कांड्याचं 30 ग्राम जरी एका कांडीचं वजन 25-30 ग्राम तरी 10 ते 11 क्विंटल आपल्याला बेणं लागते. हे बेणं आपण तयार करा, बेण्याची ट्रीटमेंट करा आणि बेणं व्यवस्थित ठेवा. बेणं ट्रीटमेंट बीज प्रक्रिया करूनच लागवड करा. आणि हे लागवड जर व्यवस्थित झाली तर इथपर्यंत आपल्या हळदीचे जे काय आहे ना बेणे लागवडीपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत तर इथपर्यंतच आपल्या हळदीचं उत्पन्न जवळपास 70% उत्पन्नाचं काम आपलं लागवडीपर्यंत होऊन जात असते मित्रांनो. आणि लागवडीपर्यंत जर हुकलं आपलं बेसल डोस किंवा बेड करणं किंवा बेणं निवडणं किंवा जमिनीची निगा घेणं हे जर हुकलं तर नंतर आमच्याकडे येऊन सुद्धा उत्पन्नात आपण फारसा फरक पाडू शकत नाही. तरीही आपण याच्यानंतर दुसरा व्हिडिओ कंटिन्यू आपण करणारच आहे. परंतु लागवडीपर्यंत तुम्ही लोकांनी ऐकलं, सर्वांना याच्यातनं काय जे फायदा